लाभ आहे त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी. या उलट बजेट हा 43,000 कोटी आहे. आम्ही ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील 2.5 कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता. आज तगत आमच्याकडे 1,40,00,000 पेक्षा जास्ती अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे. माझे आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचंय की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे. अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही. लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. बघा, आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. होय, आज धुलीवंदन आहे आणि सर्व माझ्या लाडक्या बहिणींना होळीच्या आणि धुलीवंदनच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. सर्वांनी आपली जी आयुष्य आहे ते रंगीबेरंगी करा, पूर्ण आज एन्जॉय करा, रंग खेळा आणि लक्षात घ्या, रंग खेळताना लहान मुलं असतील हे असतील त्यांच्या डोळ्यात वगैरे जाण्याची एकदा दक्षता घ्या. पहा, काल रात्री झालेल्या एक मोठ्या बैठकीमध्ये सरकारनं निर्णय घेतलेला आहे की आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना होळीच्या निमित्तानं आणि धुलीवंदनच्या निमित्तानं आपल्याला राहिलेल्या लाडक्या बहिणींचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो वितरित केला जाणार आहे. होय, आणि सोबतच लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता सुद्धा हा वितरित केला जाणार आहे. आता लक्षात घ्या, काही लाडक्या बहिणींचा हप्ता हा कायमचा बंद होणार आहे. कोणत्या लाडक्या बहिणी आहेत? कारण त्यांनी काही महत्त्वाच्या चुका केलेल्या आहेत. आत्ताचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. शेवटपर्यंत पाहिल्यास तुम्हाला संपूर्ण माहिती ही समजणार आहे. त्यामुळं व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत बघायचं आहे, 2 मिनटं द्यायचं आहे. कारण हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला 100% समजणार आहे की तुम्हाला कोणती चूक करायची नाही आहे. कारण एक चूक आणि भरपूर लाडक्या बहिणींना बघा, डिसेंबरचा हप्ता आलेला नाही, जानेवारीचा हप्ता आला नाही, फेब्रुवारीचा हप्ता आला नाही. चेक डिपॉझिट झालेले असताना आपल्या शेजारच्या लाडक्या बहिणींना पैसे आलेत, ताईला काकीला सगळ्यांना पैसे आलेत, परंतु भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत. परंतु ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत त्यांनी नेमकं काय करायचं आहे, त्यांच्यासाठी काय आपण महत्त्वाच्या उपाययोजना आहेत त्या आपण इथं सांगणार आहोत. आणि ज्या लाडक्या बहिणींना काही KYC बद्दल ऑप्शन असेल काय असेल तर मी KYC करून देतो. मला फक्त तुम्ही तुमचं नाव नंबर वगैरे सांगा. लक्षात घ्या, आपण ही सर्व्हिस लवकरच चालू करणार आहोत. फक्त काही आपण शुल्क घेणार आहोत, जसे ₹50 ₹100 ही KYC किंवा तुमची लाडकी बहीण योजना असेल याची सगळी अपडेट वगैरे आपण ह्या सर्व्हिसमधून चालू करणार आहोत. कोणाकोणाला वाटत असेल की हे ₹50-100 तुम्ही जे बाहेर जाऊन ₹200 देता KYC करायला, अपडेट करायला किंवा आधार कार्ड अपडेट करायला, या सगळ्या सेवा आपण आता ₹100 ते ₹150 मध्ये देणार आहोत. WhatsAppचा एक ग्रुप तयार करणार आहे मी, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं जॉईन व्हा आणि त्याच्यामध्ये तुमची काही समस्या आहे ती आपण पूर्ण सॉल्व्ह करणार आहोत. फक्त ₹100 ते ₹150 मध्ये आणि ऑनलाईन पद्धतीने सगळं करायचं आहे. तुम्हाला कुठेही यायची गरज नाही. WhatsAppला तुम्ही फक्त तुमचं काय योजना असेल त्याचं KYC असेल, आधार कार्ड अपडेट असेल, पॅन कार्ड अपडेट असेल, तुमची लाडकी बहीण योजनेबद्दलची कागदपत्र तपासणी असतील, काय असेल ते सगळं आपण इथं करणार आहोत. कोणाकोणाला वाटते मी ही सर्व्हिस सुरू करावी त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहा, म्हणजे मी लगेच हा जो सर्व्हिस आहे ती उद्यापासून सुरू करेल. एक WhatsApp ग्रुप तयार करून त्याच्यामध्ये सगळी सर्व्हिस आपण तयार करणार आहोत. तर लक्षात घ्या, सपोर्ट करा आपल्या मराठी माणसाला. आपणच मराठी माणसाने सपोर्ट केलं पाहिजे. लक्षात घ्या, आता आपण ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. धुलीवंदन हा आज आहे आणि भरपूर लाडक्या बहिणींना माहिती आहे की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा जानेवारी महिन्याचा हप्ता हा मागच्या आठवड्यापासून सुरू झालेला आहे. परंतु अनेक लाडक्या बहिणींना पैसे काही यायला देतं काम नाही. कारण आहे त्यांची अर्ज पडताळणी किंवा कागदपत्रांची तपासणी. भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे की त्यांचं जे कागदपत्रे आहेत ती कडकपणे, काटेकोरपणे तपासली जात आहेत. भरपूर लाडक्या बहिणी KYC करताना चुका केलेल्या आहेत. त्यामुळेच मी ही सर्व्हिस देणार आहे. भरपूर लाडक्या बहिणी काय करतायत, चुकीच्या पद्धतीने KYC करतायत, चुकीच्या पद्धतीने आधार कार्ड अपडेट करतायत, बँकमध्ये KYC अपडेट झालेलं का नाही हे चेक करत नाहीत, तुमचं आधार कार्ड कुठल्या बँकला लिंक आहे हे चेक करत नाहीत, तुमचं पॅन कार्ड अपडेट आहे का हे चेक करत नाहीत. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्यात लाडक्या बहिणी चेक करत नाहीत, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. त्यामुळेच आपण ही सर्व्हिस सुरू करणार आहोत. ₹100 ते ₹150 मध्ये फक्त शुल्क चार्ज असणार आहे. परंतु महिन्याला तुमचे ₹1,500 येणार आहेत. लक्षात घ्या. आणि तुम्हाला माहिती आहे लवकरच सरकार 1,500ची 2100 सुद्धा करणार आहे.
त्यामुळे कमेंट करा कोणाकोणाला वाटते की मी ही सर्व्हिस सुरू करावी, कारण तुम्ही बाहेर गेलात तर 200-300 रुपये घेतात, तुम्हाला माहितीच आहे. आणि आपल्या लाडक्या बहिणीसाठी मी 100 ते 150 रुपयामध्ये ही सर्व्हिस सुरू करणार आहे, ते पण ऑनलाईन पद्धतीने, कुणाला कुठं जायची गरज नाही. आता सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला 3 कारणं सांगतोय ज्याच्यामुळे तुम्हाला हप्ते बंद होणार आहेत. मोठी सगळ्यात जे कागदपत्र आहेत ते, पहिलं म्हणजे आहे तुमचं उत्पन्नाचा दाखला. भरपूर लाडक्या बहिणींनी उत्पन्न जे आहे त्यांचं वाढलेलं आहे. त्याचं कारण आहे त्यांच्या घरात कोणतरी सरकारी योजनेला सरकारी नोकरी लागणं किंवा प्रायव्हेट नोकरीमध्ये त्यांना 12 लाखपर्यंत पगार असणं, त्यांनी इन्कम टॅक्स भरलेला असणं, ह्या गोष्टीमुळे तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे यादी गेली आणि सरकारनं तुमचं नाव यातून बाहेर काढलेलं आहे. दुसरी गोष्ट आहे तुमचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4 चाकी वाहन. 4 चाकी वाहन तुमच्याकडे असणं, ह्या गोष्टीमुळे सुद्धा प्रॉब्लेम येत आहे. तिसरी गोष्ट आहे तुमच्या घरी दुसऱ्या इतर योजनांचा कोणीतरी लाभ घेत असणं. इतर योजना कुठल्या तरी तुम्ही लाभ घेत आहेत, त्यामुळे हा प्रॉब्लेम होत आहे. चौथी गोष्ट म्हणजे तुमचं जे बँक आहे, बँक अकाउंटमध्ये तुमच्या मोठ्या प्रमाणात सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे असतात, जसे 7 लाख 8 लाख. त्यामुळे सरकारला कळतं की अरे हे तर अपात्र आहेत, कारण 2.5 लाख रुपयापर्यंतच उत्पन्न पाहिजे होतं, तुमचे ट्रान्झॅक्शन 5 लाख 7 लाख दिसत आहेत. मग सरकारला कुठेतरी समजत आहे. तर लक्षात घ्या, असं काय असेल तर तुम्हाला हा फॉर्म जो दिसतोय, हा फॉर्म तुम्हाला अंगणवाडीमध्ये मिळतोय लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबत. हा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरून व्यवस्थित द्यायचा आहे आणि फॉर्ममध्ये तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स द्यायची आहे आणि आधार कार्डची झेरॉक्स झाल्यानंतर तुम्हाला तुमचा जो नंबर आहे तो सुद्धा नंबर टाकायचा आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आता थोडंसं डिस्टर्बन्स चालू आहे तर थोडंसं समजून घ्या. बाहेर सगळं होळीची तयारी सुरू आहे, तर थोडासा आवाज येत असेल तर थोडं समजून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा आहे, अंगणवाडीमध्येच द्यायचा आहे. आधार कार्ड झेरॉक्स जोडून द्यायचा आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचा जो अर्ज क्रमांक आहे तो टाकायचा आहे आणि KYC कोणाची झाली नसेल तर मी स्वतः तुम्हाला करून देतो KYC. तुम्ही फक्त तुमचं अर्ज क्रमांक वगैरे काय असेल ते टाकून द्या मला, तुमची KYC मी करून देईन. फक्त तुम्हाला आपलं व्हॉट्सअप ग्रुप एक मी तयार करेल, त्याला तुम्हाला जॉईन करायचं आहे. आता सगळ्यांनी मला एक सांगायचं आहे, आपल्या बँकेची KYC झालेली आहे का? दुसरी गोष्ट, आपला आधार कार्ड कुठल्या बँकेला जॉईंट आहे? तिसरी गोष्ट, तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड लिंक आहे का? हे महत्त्वाचं आहे. आता भरपूर लाडक्या बहिणीमध्ये आमचं सगळं बरोबर आहे तरी पैसे नाही आले, कारण आहे तुमचं उत्पन्न वाढणं. लक्षात घ्या, सरकार आता 2.5 लाखाच्या वरचं जे उत्पन्न दिसत आहे त्यांना डायरेक्ट बाद करत आहे. त्यामुळं लक्षात घ्या, तुम्ही जर उत्पन्न वाढलं असेल तर प्रॉब्लेम होईल. दुसरी गोष्ट, रेशन कार्डवरती सुद्धा भरपूर लाडक्या बहिणीचं नाव जे आहे ते दिसत नाही आहे. त्यांनी काय केलं, ऑनलाईन पद्धतीने नाव दिसत नसल्यामुळे त्यांना असं वाटत आहे की हे लाडकी बहीण म्हणजे पिवळं किंवा केशरी रेशन कार्डमध्ये येत नाही, तर त्यांच्याकडे व्हाईट रेशन कार्ड आहे, त्यामुळे ह्यांना प्रॉब्लेम येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज वाटप होईल का नाही हे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे, परंतु उद्यापासून पुन्हा हे वाटप होऊ शकतं. लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेऊ नका. वाटपाला सुरुवात ही कधी होऊ शकते. फेब्रुवारीचा हप्ता हा सरकार धुलीवंदनासाठी देण्याचा निर्णय हे घेऊ शकत आहे. आणि काही प्रॉब्लेम असतील तुम्हाला तर नक्की विचारायचा आहे. हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, जेवढं होईल तेवढं शेअर करायचं आहे, कारण प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यात हे 1500 आलेच पाहिजेत आणि त्याची 2100 लवकरच होणार आहेत, त्यामुळे ते 2100 सुद्धा आलेच पाहिजेत. चला, चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.